नमस्कार, मी विद्या शेळके. आज जारोईला हाय बाय केला. ही माझी मैत्रीण पूजाला मला ड्रॉप करायचं होतं आज तिच्या कामावर. ती मुलं सांभाळायचे कामं करते. म्हणजे आमच्या मुंबईमध्ये लहान मुलं सांभाळण्यासाठी सुद्धा जॉब असतो, तर ते जॉब ती करते. तिला तिच्या जॉबवर ड्रॉप केलं आणि मी लगेच निघाले एअरपोर्टच्या दिशेला. एअरपोर्टला जाऊन माझं पिकअप होतं आज. एअरपोर्ट T2वरनं पिकअप करून मला जायचं होतं संगमनेरला. तर आधी म्हटलं पॅसेंजरला आपण पिकअप करूया. एअरपोर्टला मी पोहोचले. पॅसेंजरला कॉल केला. ते पण पार्किंगमध्ये जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की आपल्याला लेफ्ट साईडने 2nd 3rd नंबरमधूनच एंट्री करायची असते. पॅसेंजर पिकअप केलं आणि लगेच निघालो आम्ही बायपासला आलो. CNG वगैरे भरला आणि जेवायला आम्हाला थांबायचं होतं. मग लगेच म्हटलं सिद्धू धाब्यावर आपण जेवण करू आणि मग समृद्धीला लागू. समृद्धीला लागायच्या आधीच आमचं ठरलेलं होतं, कारण की खूप लांबून आलेले असतात पॅसेंजर आणि त्यांचं जेवण वगैरे फ्लाईटमध्ये व्यवस्थित होतं नाही होत माहीत राहत नाही, पण आपलं जेवढं कर्तव्य असतं आपण तेवढं पूर्ण करायचं. त्यांना सिद्धू धाब्यावर घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्यांना मस्त AC मध्ये बसवलं, कारण की दुपारचे 3 वाजले होते आम्हाला. इथेच 12:30 वाजता मी पिकअप केलेलं होतं. मुंबईच्या बाहेर पडता बराचसा वेळ झालेला. जेवण वगैरे झाले. लगेचच त्यांना म्हटलं चला आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया, कारण की मला रिटर्नची बुकिंग लगेचच होती लोणीवरून. पाण्याची बॉटल वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं, कारण की समृद्धीला खरंच काही मिळणार नव्हतं. त्यानंतर म्हटलं चला आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. आणि त्यांची एक छोटीशी चिमुरडी खूप गोड बोलत होती, ते नक्की ऐका. तू लहान आहे ना? मोठी झाली तर गाडी चालव ना म्हणतो आता. आता तुझ्या हाताने गाडी चालव तू. त्यांच्या मुलीसोबत गप्पा मारत कधी रस्ता समृद्धी संपला कळालंच नाही. सिन्नरमध्ये आलो. CNG पंपाच्या लाईनीत लागलो आणि म्हटलं चला आता CNG भरून घेऊ. CNG वगैरे भरायला गाडी लावली. त्यानंतर म्हटलं पॅसेंजरांना सगळ्यांना उतरवून दिलं होतं. CNG भरून परत संगमनेरला लगेच निघायचं होतं आणि लगेच दुसरं पिकअप करायचं होतं लोणीवरून. U-टर्न वगैरे घेतला. म्हटलं तर लवकरात लवकर पळावं लागेल. टायमिंग खूप कमी होता, माझ्याकडे खूप कमी वेळ होता. पण बुकिंग ज्यांच्याकडून घेतली होती त्यांनी थोडंसं मला माहिती थोडीशी कमी जास्त दिलेली. म्हणजे खूप पटकन जा असं करत होते, पण पॅसेंजरांना बराच वेळ होता. तरी पण म्हटलं ठीक आहे, अगोदर आपले हे पॅसेंजर आपण ड्रॉप करूया व्यवस्थित, घाई न करता, आणि त्यानंतर आपला जो काही पुढचा प्रवास असेल तो सुरू करूया. संगमनेरची एक गोष्ट म्हणजे संगमनेर नाव का पडलं तुम्हाला सांगते. 5 नद्यांचा संगम आहे म्हणून संगमनेरचं नाव संगमनेर पडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं शुगर फॅक्टरी आहे, मेडिकल कॉलेजेस आहे, लॉ कॉलेज आहे, भरपूर अशा गोष्टी आहे जे संगमनेरला खूप जास्त प्रसिद्धी मिळवून देतं. आणि शुगर फॅक्टरी वगैरे तर त्यात कॉमनच आहे, पण खूप छान आहे संगमनेर. खूपच म्हणतो ना आपण की एक असं काही गाव म्हणता येईल की जिथे सर्वच काही खूप इझिली अवेलेबल होतात. आणि त्यानंतर मी पॅसेंजर 2 ड्रॉप होते, त्यांचा पहिला ड्रॉप झाला होता, दुसऱ्या ड्रॉपला मी निघाले होते. दुसरा ड्रॉप माझा दिल्ली गेट म्हणून काहीतरी ठिकाण होतं तिथं होता. आणि तिकडनं मग निघाल्यानंतर मी परत त्यांच्या 2nd ड्रॉपला चाललेले. 2nd ड्रॉप करून मला लगेचच लोणीच्या दिशेला निघायचं होतं. पॅसेंजरला त्यांच्या लोकेशनवर पोहोचून त्यांना परतच लगेज वगैरे काढून द्यायला थोडाफार वेळ लागणार होता. दुसऱ्या नेक्स्ट पॅसेंजरच्या कॉल येत होते, त्यामुळं मग म्हटलं जास्त खूप गडबड होते, पण तरीसुद्धा शांततेत त्यांच्या मुलीसोबत गप्पा वगैरे मारत मी त्यांना ड्रॉप करण्याचं ठरवलं आणि त्यांचा छान असा फीडबॅक व्हिडिओ घेतला. आमचा आज प्रवास मुंबई ते संगमनेर होता. तर मॅमनी खूप सुखरूप आणला आम्हाला, कुठेच काही
असा अडथळा नाही आला. फार मस्त झाली ट्रिप आणि गप्पा पण झाल्या, एक इकडची तिकडची माहिती भेटली, छान वाटलं फार. तुला कसं वाटलं? थँक्यू थँक्यू सो मच. त्यानंतर संगमनेरच्या बाहेर पडायचं होतं. लोणीच्या दिशेला धाव घेत मी माझा प्रवास सुरू केला. पुढचा प्रवास जसा सुरू केला तसं लोणीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर माझा जो पिकअप होता तो लोणीपासनं पण बरंच अंतरावर होता. म्हणजे लोणीमध्येच येतं त्यांचं गाव, पण ते मळ्यात राहतात. त्यामुळं मला सिंगल रोडनी परत त्यांच्या मळ्याच्या दिशेने जावं लागलं. पाटाच्या कडेकडेने रोड होता, खूप छान पाट भरून पाणी सुरू होतं. त्यामुळं म्हटलं चला आधी पिकअप पॉईंटवर पोहोचणं महत्त्वाचं आहे. माझा 5चा पिकअप सांगितलेला, मला 5:30 वाजले, पण पॅसेंजरचं मी गेल्यानंतर आवरावरी सुरू झाली. मी गेल्यानंतर त्यांचं आवरायचं स्टार्ट झालं. माहीत नाही त्यांना असं वाटलं असं गाडी येते नाहीत, पण बऱ्यापैकी मग मी लोकेशनवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आवरायला घेतलं. त्या काकांना हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. इकडनं पिकअप करून त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये ड्रॉप होता. त्यांना सांगितलं तुम्ही पटकन आवरून बसा, मी लगेचच आपण निघायला. त्यांनी सांगितलं नाही मॅडम, आपल्याला 1 ते 1.5 तास थांबावं लागेल. आमचं जे कोणी आमच्यासोबत येणार आहे ते काही अजून आलेले नाही आहे, तर त्यांना शिर्डीहून यायला टाईम लागेल, तर तुम्ही थोडं वेट करावं लागेल. तर मी माझं थोडंसं सामान होतं, गाडी सेट करायची होती, गाडी वगैरे व्यवस्थित सेट वगैरे करून दिली आणि त्यानंतर लगेच म्हटलं चला थोड्याफार आपण पॅसेंजरला सांगू लवकर निघायचा प्रयत्न करा म्हणून. छान असं वातावरण होतं. जिकडे तिकडे बघितलं तर खूप सारं हिरवळ होती. यांच्या इथे पाणी भरपूर होतं, त्यामुळं म्हटलं छान वातावरण आहे. ह्या बाबांना घेऊन जायचं होतं. ह्या त्यांचे शेजारी, ह्या त्यांच्या मुली, सगळ्यांना गाडीत बसवलं आणि फायनली आम्ही 7 वाजता त्यांच्या लोकेशनवर निघालो. सगळं त्यांचे नातेवाईक वगैरे त्यांना वाटी लावायला आले होते. त्यानंतर मग लोणीत आलो. लोणीत परत संगमनेरमध्ये आलो. संगमनेरवरून आम्हाला हायवेला लागायचं होतं. हायवेवरून लगेचच आम्हाला CNG भरायला पुन्हा CNG पंपावर सिन्नरमध्ये जायचं होतं. संगमनेरच्या बाहेर पडूया म्हटलं, हायवेला लागूया आणि त्यानंतर परत CNG पंपावर पोहोचूया, कारण की लवकरात लवकर आपल्याला मुंबईला पोहोचायचं आहे. त्यानंतर आम्ही संगमनेर सोडलं, CNG पंपावर आलो, CNG वगैरे भरायला गाडी लावली आणि लगेच निघायचं होतं मुंबईला. मुंबईला जायच्या आधी पण भरपूर अडथळे होते आणि समृद्धीला लागलो. समृद्धीला लागल्यानंतर परत त्यांना जेवायलाही थांबायचं होतं. बऱ्यापैकी आम्हाला इथेच 10 वाजले होते आणि 10च्या नंतर बऱ्यापैकी हॉटेल कुठेच चालू राहत नाही. समृद्धी नियर बाय कुठे मिळेल ते पाहण्यासाठी म्हटलं इगतपुरीचा आपण एक्झिट घेऊया, गुटीचा. आणि माझ्या बहिणीलाही मला भेटायचं होतं, त्यामुळं मी गुटी इगतपुरीला SMBT हॉस्पिटलजवळ एक्झिट घेतला. तिला काही वस्तू द्यायच्या होत्या मला, तर त्या पण तिच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ते सामान तिला दिलं, कारण की तिच्याजवळ कुणीच नाही तिच्या मुलाचं सोडलं तर. घरचे सगळेच आपल्या आपल्या कामात बिझी आहे. तिचे मिस्टर पण नाही आहे तिच्याजवळ, कुणीच नाही आहे नातेवाईक, फक्त तिचा मुलगा आणि ती एकटीच हॉस्पिटलमध्ये आहे. तिची शुगर 560 झालेली होती. आता थोडी कंट्रोलमध्ये आली. तिला ते सामान वगैरे दिलं. माझ्याही कामामुळं माझी खूप धावपळ होती. खूप राहावंसं वाटतं, खूप सगळ्यांना वेळ द्यावासं वाटतो, पण असतात ना काही जबाबदाऱ्या, काही EMI, काही गरजा. पुढच्या प्लॅनिंगसाठी शाळा सुरू झाल्यावर परत मुलाची फीज वगैरे खूप टेन्शन असतं आणि रोजचं वर्दळ म्हटल्यावर अवघड होतं. त्याला घेतलं, परत निघाले गुटेच्या बाहेर, हॉस्पिटलच्या बाहेर. आणि जेवणासाठी हॉटेल शोधतच होतो, तर तेवढ्यात लक्षात आलं की इथे पण सगळ्या हॉटेल्स बंद झालेलं आहे. त्यामुळं म्हटलं चला परत समृद्धीला लागूया आणि पुढच्या एक्झिटला थांबूया. सागर भाऊ ओळखीचे आहेत माझ्या, खूप वर्षापासून ओळख आहे आमची. इंद्रप्रस्थ जो आपण इगतपुरीचा टोलनाका क्रॉस करून जातो, तिथं सागर भाऊंचे हॉटेल आहे. फोन स्विच ऑफ झालेला म्हणून सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर, हॉटेल छोटीच आहे पण जेवण खूप छान होतं. त्यानंतर सागर भाऊने आईस्क्रीम मला दिली. ती आईस्क्रीम खूप छान होती.
त्यानंतर ते म्हणे विद्याताई खूप भाग्य म्हणे आमचं, आम्ही आलो वगैरे. त्यांचं मोठ्यापणा, त्यांनी पण खूप मान सन्मान दिला. आज विद्याताई आमच्या हॉटेलला आल्या, त्यांचे पाय लागले आम्हाला हॉटेलला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांच्याकडनं सर्वांनी प्रेरणा घ्यायची आहे. आज त्या एक स्त्री असून सुद्धा रात्री बेरात्री प्रवाशांची सर्व सेवा करतात आहे. अतिशय उत्कृष्ट सेवा आहे. त्यांचा नंबर आहेच आला, त्यांच्या गाड्या बुक करा. आमचाही टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, इंद्रपुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स इगतपुरी म्हणून. कधी का लागल्या गाड्या तर आमच्या गाड्यात बुक करा. धन्यवाद विद्याताई, आज या येणार. समृद्धी महामार्गावर घुटी इगतपुरीचा जो एक्झिट आहे, जिथं आपण नाशिकसाठी एक्झिट घेतो, त्या एक्झिटला इंद्रप्रस्थ म्हणून दादांची हॉटेल आहे, सागर दादांची. आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पण आहे. आणि खूप छान उत्कृष्ट जेवण असं आमचं झालेलं आहे. कुठेही आम्हाला जेवण मिळालं नव्हतं अर्धरात्री, पण त्यांच्या हॉटेलला आमचं पोटभर जेवण झालेलं आहे. तर त्यासाठी सागर दादांना मनापासून धन्यवाद. तुमच्या पण व्यवसायात तुम्ही अशीच प्रगती करत राहा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हे त्यांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. इथेच बसून ते सगळे बुकिंग्स घेतात. आणि त्यानंतर म्हटलं आता चला आपल्यालाही निघायला उशीर होतो आहे. त्यांचं छान असं ऑफिस दाखवलं, मस्त असं हॉटेलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि सॉरी, इंद्रप्रस्थ नाही ते इंद्रपुरी, घुटी इगतपुरीची इंद्रपुरी म्हणून हॉटेलचं नाव आहे. आणि आम्ही लगेच निघालो समृद्धीला. परत मुंबई गाठाडायची होती, त्यामुळे म्हटलं चला पहिले आपला प्रवास संपवूया. त्यानंतर मलाही घरी जायचं होतं, खूप उशीर होत होता. त्यानंतर म्हटलं चला आधी मुंबईमध्ये पोहोचूया. मुंबईत पोहोचलो, मुंबईची ट्रॉफिक, आणि लगेचच आम्ही म्हटलं आता हॉस्पिटल लवकर जवळ करूया. टोलनाका आमनेचा क्रॉस केला. CNG भरायला मुलुंडमध्ये थांबायचं होतं, कारण की मागे कुठे CNG भेटला नव्हता. सिन्नरला जो CNG भरला तो इथपर्यंत पुरला होता, जे 1-2 पॉईंट होते तरीसुद्धा अजून शिल्लक. त्यानंतर म्हटलं चला आता एकदाच मुंबईला आपण पोहोचलो आहे. आता काकांना, मावशींना आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला टाटा हॉस्पिटलजवळ ड्रॉप करूया. टाटा हॉस्पिटलला आले, तिथं त्यांना ड्रॉप केलं. मावशींना विचारलं, मावशी कसा वाटला प्रवास वगैरे तुम्हाला? कसा होता प्रवास? चांगला झाला बाई, तुला काही त्रास झाला नाही, मला त्रास नाही झाला. तुमचा प्रवास कसा होता ते सांगा. चांगला झाला बाई, तुला काही फाईल कुठे ठेवली ती? ना हॉस्पिटलमध्ये मी ड्रॉप केलं, आणि ते पण हॉस्पिटलमध्ये पेपर्स वगैरे घेऊन गेलेले. तिकडे त्यांनी ड्रॉप केल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करून मी परत माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले. तुम्हालाही गाडी बुक करायची असेल तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद. टाटा, बाय.